नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। आगामी निवडणुकीत गद्दारांना पुन्हा निवडून देऊ नका, उद्धव ठाकरे। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। मोदीजी, आम्ही तुमचे शत्रू नव्हतो आणि आजही नाही। शिवसेना तुमच्या समवेत होती, नंतर तुम्ही आम्हाला दूर केलं। आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, आम्ही सोडू शकत नाही। भगवा झेंडा आमचा कायम आहे, मात्र या भगव्या झेंड्यात फूट पाडण्याचे काम भाजप करत आहे। गेल्या 10 वर्षात देशाचे काम केले नसते तर तुम्हाला फोडाफोडीचे राजकारण करावे लागले नसते। कारण नसताना विरोधी पक्षांना संपवण्याच्या प्रयत्नात भाजप संपत चालला आहे। सध्या देशात हुकुमशाही चालू आहे, ही आपल्याला आगामी निवडणुकीत मोडून काढायची आहे। आगामी निवडणुकीत गद्दारांना पराभव करा, त्यांना पुन्हा निवडून देऊ नका, असं आवाहन माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे। जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री ठाकरे हे जिल्हा दौऱ्यावर आले होते। मालवण येथे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराजेश्वर मंदिरातील सिंहासनाचे लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते झाले। यावेळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार भास्कर जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।